Welcome to BCom second year class. Today we are going to start cost accounting first. या टॉपिक मध्ये आपण पहिला टॉपिक theoretical background आहे, introduction to the cost accounting. या लेक्चर मध्ये आपण या विविध संकल्पना या ठिकाणी शिकणार आहोत. कॉस्ट, प्रोडक्ट कॉस्ट, पीरियड कॉस्ट, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, कॉस्ट सेंटर्स, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट आणि अदर कॉस्ट टर्म्स. आता सगळ्यात सुरुवातीला आपण मीनिंग ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या ठिकाणी पाहणार आहोत. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे जी काही खर्च आपण वस्तूच्या निर्मितीसाठी वेगळ्या वेगळ्या स्तरावर जो खर्च केला जात असतो आणि तो खर्च केल्यानंतर त्याची आपण रेकॉर्डिंग म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आपण जो काही खर्च झाला बिलाप्रमाणे त्याची एंट्री आपण करत असतो, त्याला या ठिकाणी आपल्या साध्या भाषेमध्ये कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जात असतं. आता हा खर्च आपल्या कोणत्या कामासाठी येत असतो? कारण की आपण एस्टिमेशन करून केलेला असतं, यापूर्वी काही खर्च केलेला असतो, तर तो खर्च आणि आजचा खर्च हे आपण या ठिकाणी कंपेअर करत असतो. तर ही जी आपण बुक्स ऑफ अकाउंट किंवा रेकॉर्डिंग केलेली कॉस्ट अकाउंटिंगची ज्या एंट्रीज केलेल्या त्या एंट्रीज आपण या ठिकाणी कंपेअर केल्या जात असतात किंवा याची रिपोर्टिंग केली जात असते किंवा याचा वापर आपल्याला नियंत्रण किंवा कंट्रोल करण्यासाठी हा खर्च कामात येत असतो. यापूर्वी आपण XYZ आपल्याला खर्च झालेला आहे आणि यावेळेस आपल्याला XYZ होतो की प्लस और मायनस XYZ होतो हे आपल्याला या ठिकाणी कंपेअर करता येऊ शकते. तर आपण ऍक्च्युअल टर्म मध्ये या ठिकाणी मीनिंग ऑफ कॉस्ट अकाउंटिंग पाहू. कॉस्ट अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स रेकॉर्डिंग, कंट्रोलिंग, एस्टिमेटिंग अँड रिपोर्टिंग फॉर कॉस्ट. आता जे काही आपले खर्च विविध स्तरावर होत असतात ते खर्च आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केले जात असतात, त्याचं नियंत्रित केल्या जात असतं, त्याचं एस्टिमेशन केल्या जात असतं आणि रिपोर्टिंग खर्चाची या ठिकाणी केल्या जात असते. अजून दुसरं एक आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचं मीनिंग आहे. कॉस्ट अकाउंटिंग प्रोसेस बिगिन्स with recording of expenditure or the basis on which they are calculated and ends with preparation of statement for ascertaining and controlling cost. आता कॉस्ट अकाउंटिंग ही एक प्रक्रिया आहे जी सुरुवात होती आपण खर्च केल्यानंतर पुस्तकामध्ये एंट्री करण्यापासून किंवा रेकॉर्डिंग करण्यापासून, खर्चाची रेकॉर्डिंग करण्यापासून ती पूर्ण खर्च झाल्यानंतर पूर्ण टोटल कॉस्ट काढल्या जात असते आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला कोणत्या कामासाठी कामात येत असतं की आपल्याला शेवटी बघायचं असतं की आपल्याला नफा किती मिळालेला आहे, प्रॉफिट किती मिळालेला आहे आणि आपण या खर्चावर नियंत्रण किती करत आहोत. डेफिनेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. या स्लाइड मध्ये आपण ICMA ने डेफिनेशन दिलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? The process of accounting for cost from the point at which expenditure is incurred or committed to establishment of its ultimate relationship with cost centers and cost units. In its widest usage, it embraces the preparation of statistical data, the application of cost control methods and the ascertainment of the profitability of activities carried out or planned. आता हे डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी ICMA ने देण्यात आलेलं आहे. ही एक प्रक्रिया आहे, इट इज अन प्रोसेस आणि अकाउंटिंग फॉर कॉस्ट अँड फ्रॉम द पॉइंट ॲट विच एक्सपेंडिचर इज इन्कर्ड ऑर कमिटेड. आपलं जे काही एक्सपेंडिचर झालेलं आहे ते वेगवेगळ्या सेंटर्स मध्ये जो काही खर्च आपल्याला झालेला आहे, वेगवेगळ्या हेड्स मध्ये जो खर्च झालेला आहे, वेगवेगळ्या युनिट्स प्रमाणे जो खर्च झालेला आहे, हे या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डिंग या ठिकाणी अकाउंटिंग याची केली जात आहे आणि तो डाटा स्टॅटिस्टिकल बेस म्हणजे ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज आपण प्रिपेअर करत असतो आणि वेगवेगळ्या लेवलवर त्याची कंपॅरेबिलिटी पाहून आपण या ठिकाणी प्रॉफिट असर्टेन केल्या जात असतो. यानंतर आहे नेचर अँड स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता इथं नेचर आणि स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला
वेगवेगळे टर्म्स या ठिकाणी देण्यात आलेले. नंबर 1 कॉस्ट बुक कीपिंग. आता कॉस्ट बुक कीपिंग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की जे काही आपण ट्रान्झॅक्शन करत आहोत त्याची एंट्री या ठिकाणी केली जात आहे. आता याच्यामध्ये मी डेप्थ मध्ये न जाता व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग तुम्ही यापूर्वी शिकलेला आहे. जे काही आपण ट्रान्झॅक्शन करत आहोत त्याची जर्नल एंट्री पास करून बुक्स ऑफ अकाउंट मध्ये याची एंट्री केली जात आहे. तर कॉस्टिंगचे जे जे काही डिफरंट हेड्स मध्ये या ठिकाणी खर्च होत असतो, हे एक्सपेंडिचर होत असतो, ते या ठिकाणी वेगवेगळ्या हेड्स मध्ये तिच्या बुक कीपिंग मध्ये एंट्री केली जात आहे. नेक्स्ट वन कॉस्ट सिस्टीम. आपण इथं कोणकोणत्या प्रकारची सिस्टीम या ठिकाणी वापरल्या गेलेली आहे, प्रोसिजर कोणत्या प्रकारे वापरल्या गेलेले, तो डिव्हाइस आपण प्रॉपर अकाउंटिंग या ठिकाणी कॉस्ट साठी या ठिकाणी यूज केली जात आहे. नंबर 3 असर्टेनमेंट. असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. आता या ठिकाणी जो काही आपण जॉब आहे तो जॉब आपण या ठिकाणी पाहत असतो की वेगवेगळ्या लेवलला आपले खर्च होऊन आपण या ठिकाणी पाहतो कोणत्या हेड्स मध्ये किती खर्च झालाय, त्याची कंपॅरेबिलिटी आणि पर्सेंटेज बेसिस किंवा स्टॅटिस्टिकल बेसिस मध्ये आपण पर्सेंटेज ठरविलेलं जे आहे त्या बेसिसवर आपण या ठिकाणी असर्टेनमेंट करण्याचं काम करत असतो. डिसिजन मेकिंग करण्याचं, मॅनेजरियल डिसिजन मेकिंग करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. आणि जर समजा आपलं एक्सपेंडिचर जास्त झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी कंट्रोलिंग आस्पेक्ट बघावा लागत असतो. नेक्स्ट वन कॉस्ट कंपॅरिझन. आता विविध लेवलला आपण कच्च्या मालाची खरेदी होत असतं, विविध ट्रान्सपोर्टेशन म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपले या ठिकाणी केले जात असतील किंवा वेजेस लेबर लोकांना दिल्या जात असतील. तर हे जे काही खर्च होत चाललेले आहेत या ठिकाणी याचा आपल्याला कंपॅरिझन सुद्धा करावं लागत असतं. कारण की याच्यामुळं आपली जी काही होणारी टोटल कॉस्ट आहे याच्यावर इम्पॅक्ट पडत असतो. तर त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला होणारा कंपॅरिझन हे आपल्याला निश्चित करावा लागत असतो. नेक्स्ट कॉस्ट कंट्रोल. कॉस्ट कंट्रोल म्हणजे शेवटी आपला मेन एम काय आहे, अल्टिमेट एम काय आहे, जो काही खर्च या ठिकाणी होत आहे तो खर्च आपण कशा पद्धतीने नियंत्रित केला जाऊ शकतो. कारण की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूची खरेदी करून आपण एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो. बाजारपेठमध्ये आपण ज्यावेळेस विक्रीसाठी हे प्रोडक्ट ठेवत असतो तर त्याची प्राइस निश्चित जेव्हा केली जात असते तर कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला पॉवर्स नाही, आपल्याला स्वातंत्र्य नाही त्या वस्तूची प्राइस निश्चित करण्याची. तर त्यामुळं या वस्तूच्या निर्मितीवर जो काही खर्च झालेला आहे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. नेक्स्ट कॉस्ट रिपोर्ट्स. आता कॉस्ट रिपोर्ट्स मध्ये आपण या ठिकाणी जे काही कॉस्ट शीट्स म्हणजे विविध कॉस्ट सेंटर्स मध्ये किंवा विविध हेड्स मध्ये जो काही खर्च झालेला आहे त्याची आपण या ठिकाणी अकाउंटिंग केलेली आहे. आणि याला या ठिकाणी प्रायमरी रिपोर्टिंग आपण ही मॅनेजमेंटला देत असतो डिफरंट लेवल्सला रिपोर्टच्या स्वरूपामध्ये. आणि याचा फायदा आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, परफॉर्मन्स अप्रायझल साठी आणि मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग साठी याचा वापर या ठिकाणी आपल्याला केला जात असतो. तर या ठिकाणी कॉस्ट रिपोर्ट या कामासाठी यूज केला जात असतो. यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट पार्ट, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे हेड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपलं एम ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आपण जे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्डिंग करत आहोत विथ द हेल्प ऑफ डिफरंट प्रोसिजर्स. तर या ठिकाणी आपल्याला पहिला एम ऑब्जेक्टिव्ह काय आहे, डिटरमाइनिंग सेलिंग प्राइस. आपल्याला निश्चित करायची त्या वस्तूची किंमत किती ठेवायची. आता हे स्वातंत्र्य आपले नाही, पण त्याचबरोबर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट हे नियंत्रित करावं लागते. आणि त्याच्यात आपल्याला जे काही माफक दरानं प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळवायचं आहे ते घेतल्यानंतर मग आपण त्या वस्तूची किंमत ठरवू शकतो. आणि ठरविते वेळेस आपल्याला कंपॅरिझन सुद्धा बाजारपेठेसोबत करावे लागत असते. नंबर 2 एक्झरसाइज इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन कॉस्ट. आपल्याला हे सुद्धा निश्चित करता आलं पाहिजे
की जो काही खर्च विविध हेड्स, विविध कॉस्ट सेंटर्स, विविध लेवलवर हे खर्च होत चाललेले आहेत, ते खर्च आपल्याला गेल्या वर्षीच्या रिपोर्ट सोबत आणि डिफरंट हेड्स मध्ये कशा पद्धतीने खर्च होत चाललेला आहे त्याचं कंपॅरिझन करून, किंवा आपण नवीन आहोत तर आपल्याला कोणती सेम लेवलची कंपनी, आपली सिस्टर कन्सर्न किंवा कोणती कंपनी त्यांच्यासोबत बेंच मार्किंग करून आपण होणारा खर्च त्याच्यावर कंट्रोलिंग आपण किंवा नियंत्रण आपण खर्चावर या ठिकाणी करू शकत असतो. नेक्स्ट, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. आता ही सर्व माहिती, हे सर्व कॉस्ट अकाउंटिंगचं आपण रेकॉर्डिंग करत आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रीज रेकॉर्ड मेंटेन करत आहोत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला डिसिजन मेकिंग साठी फार कामात येत असते. आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घ्यावे लागत असतात, कारण की वी आर इन ए कॉम्पिटेटिव्ह मोड. आणि जेव्हा बाजारपेठमध्ये तुमची वस्तू जास्त किमतीला तयार होत असेल तर बाजारपेठमध्ये तुम्ही तुमची वस्तू बंद करणे किंवा बाजारमध्ये तुम्ही ती वस्तू बाजारपेठमध्ये विकू शकणार नाही, कारण तुमची वस्तू कोणी घेऊ शकणार नाही. अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या डिसिजनसाठी तुम्हाला कॉस्ट कंट्रोल, इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, असर्टेनिंग कॉस्टिंग प्रॉफिट. आपल्याला या ठिकाणी हे सर्व ऍक्टिव्हिटीज आपण का करत आहोत, तर शेवटी आपल्याला ठरवायचे की या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रॉफिट किती मिळणार आहे. कारण की हा सर्व खटाटोप आपण कशामुळे करत आहोत, शेवटी प्रत्येक एंटरप्रेन्योरला या ठिकाणी प्रॉफिट अर्न करायचा हेतू राहतो. आणि जर समजा त्याला प्रॉफिटच मिळत नाही आणि एवढा सर्व खटाटोप करत आहे, तर मग त्याला हा एवढा व्यवसाय करण्याची काहीच आवश्यकता नाही. तर त्याच्यामुळं प्रत्येक एंटरप्रेन्योरचा एम राहतो वी शुड अर्न द प्रॉफिट. नेक्स्ट, फॅसिलिटेटिंग प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल अँड अदर स्टेटमेंट. आता या ठिकाणी आपल्याला या सर्व रेकॉर्ड किंवा हे सर्व रेकॉर्ड्स रिपोर्ट्स आपण तयार कशामुळे करतोय की आपल्याला शेवटी फिनान्शियल रिपोर्ट तयार करता आले पाहिजे आणि अदर स्टेटमेंट जे काही रिक्वायर्ड्स आहेत याला आपल्याला तयार करण्यासाठी या पूर्ण रेकॉर्डमुळे या ठिकाणी मदत होत असते. नेक्स्ट, डिस्क्लोज सोर्सेस टू वेस्टेज इन व्हेरियस ऑपरेशन. आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी वेस्टेजेस होत आहेत, कोणकोणत्या ऑपरेशन्स मध्ये अनवॉन्टेड वेस्टेजेस निघत आहेत, त्याच्यावर ते आपल्याला कळू शकते आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकतो. रिव्हील सोर्सेस ऑफ इकॉनॉमी इन प्रोडक्शन प्रोसेस. आपल्याला या विविध डॉक्युमेंटरीमुळं आपल्याला या ठिकाणी या सोर्सेसमुळं आपल्याला निश्चित करता येऊ शकतं किंवा निर्णय घेता येऊ शकतं की कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खर्च जास्त होत आहे, कोणत्या लेवलला या ठिकाणी खर्च जास्त झालेला आहे, प्रोडक्शन प्रोसेस मध्ये कोणत्या स्टेप्स चुकलेल्या आहेत, हे आपल्याला सोर्स या ठिकाणी निर्माण होत असतो. इफेक्टिव्ह सिस्टीम ऑफ स्टोर्स अँड मटेरियल. आता ही एक सिस्टीम आहे आपल्याला की याच्याद्वारे आपल्याला स्टोर्स आणि मटेरियल याच्यामध्ये सुद्धा कोणकोणत्या स्टेप्स आपल्या बरोबर चालल्या, सिस्टीम बरोबर आहे काय, सिस्टीम चुकत आहे काय, हे आपल्याला निश्चित या ठिकाणी ठरविल्या जाऊ शकत असते. नेक्स्ट, मेजर द डिग्री ऑफ इफिशियन्सी ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट ऑर युनिट्स. आता आपल्याकडे एम्प्लॉईज या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत, त्यांची इफिशियन्सी आपल्याला डिग्री या ठिकाणी मेजर करता येऊ शकते, त्यांची कॅपॅसिटी ती कोणत्या स्तरावर कोणत्या लेवलवर कंपॅरिझन विथ देअर सॅलरीज, त्यांना जे काही पगार आपण वेजेस देत आहोत त्याची इफिशियन्सी त्या इक्वल डिग्रीवर आपण या ठिकाणी मेजर करू शकतो की ते त्या लेवलवर काम करत आहेत काय, आणि प्रत्येक डिपार्टमेंट एक दुसऱ्यासोबत आपल्याला कंपॅरिझन करता येऊ शकते. नेक्स्ट, प्रोव्हाइड सुटेबल मीन्स अँड इन्फॉर्मेशन. या स्टडीमुळे या आपल्या कॉस्ट अकाउंटिंगच्या ऑब्जेक्टिव्हमुळे आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या रिपोर्ट्स किंवा शीट्स किंवा स्टेटमेंट्समुळे आपल्याला जी काही माहिती पाहिजे ती माहिती आणि ही माहिती आपण या ठिकाणी
याचा अभ्यास या ठिकाणी करू शकतो. कंपेअर ऍक्च्युअल कॉस्ट विथ द स्टँडर्ड कॉस्ट अँड अनालाइज द कॉजेस ऑफ व्हेरिएशन. आता या ठिकाणी आपला ऍक्च्युअल खर्च झालेला आणि आपण जे काही स्टँडर्ड्स ठरविलेले आहे, आता एखादं प्रोडक्शन प्रोसेस करते वेळेस आपण त्या प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या लेवलवर आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये आपण खर्चाचे स्टँडर्ड काही ठरवित असतो आणि ते स्टँडर्ड आपण ऍक्च्युअल कॉस्ट सोबत या ठिकाणी कम्पेअर केले जात असतात आणि हे कम्पेअर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लेवलवर जे काही सोर्सेस मिळालेले, स्टेटमेंट्स मिळालेले, ते स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला अभ्यास केले जाऊ शकतात, अनालिसिस केले जाऊ शकतात आणि त्याच्यात आपल्याला कारण शोधण्याचं काम या ठिकाणी केलं जाऊ शकतं की आपल्याला काय बदल करायचा आहे, हे निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकत असतो. आता याच्या पुढच्या सिच्युएशन मध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज कॉस्ट. What is cost? Cost can be defined as the amount of resources given up in exchange for any goods or services. सगळ्यात मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कॉस्ट, ज्याला मराठीमध्ये किंमत. आता किंमत म्हणजे ज्या वेळेस एखादी वस्तू तुम्ही खरेदी करत आहात, ती वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही जी काही किंमत मोजत आहात, म्हणजेच वस्तू तुमच्याकडे येत आहे आणि मोबदल्यामध्ये तुम्हाला पैशामध्ये त्या वस्तूची किंमत पे करावी लागते रुपयामध्ये. आता हे डेफिनेशन हेच या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे. तर आपण आपल्या या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये या ठिकाणी कच्च्या मालाची किंमत, वेजेस म्हणजे वर्कर लोक, जे लोक काम करतात, आणि वस्तूच्या निर्मिती करण्यासाठी प्रत्यक्ष जो काही आपल्याला माल आणावा लागतो तो खर्च म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे खर्च जे आहेत एखाद्या वस्तूच्या निर्मितीमध्ये होणारा हा खर्च आहे आणि हा खर्च म्हणजेच या ठिकाणी आपण कॉस्ट असं म्हणू शकतो. आता कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट मीन्स द प्राइस पेड फ्रॉम समथिंग. आपण कोणत्या ना कोणत्या, आता जसं आपण बोलतोय की कॉस्ट म्हणजे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी मोबदल्यात दिलेली किंमत. आता ही जी किंमत आहे, आपण एखादी वस्तूची निर्मिती करत आहोत, तर एखाद्या बिझनेसमनला, एखाद्या मॅन्युफॅक्चररला, एखाद्या एंटरप्रिन्योरला एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आहे, तर आज त्या व्यक्तीला पैसा कॉस्टच्या स्वरूपामध्ये कच्च्या मालामध्ये, लेबरच्या सेवांमध्ये किंवा कच्चा माल आणण्यामध्ये, ज्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं म्हटले जातात, किंवा त्याच्या रिलेटेड जो काही खर्च आहे त्याला इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलं जातं. ही जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कॉस्टच्या स्वरूपामध्ये त्याला या ठिकाणी करावी लागत असते. म्हणजेच एक व्हील आपल्याकडे अशा पद्धतीचा आहे. आज माझ्या खिशामध्ये पैसा आहे, तर मला नफा मिळवायचा असेल तर नफा मिळविण्यासाठी मला आज कच्चा माल आणावा लागेल, लेबरच्या सर्व्हिसेस घ्यावं लागेल. हा कच्चा माल ज्या ठिकाणी मला उद्योग व्यवसाय आहे तिथं आणण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड जो काही खर्च होईल ते करण्यासाठी होणारा हा जो कॉस्ट आहे ती मला बेअर करावा लागेल. आणि विविध स्टेप जसं फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, हे जे वेगवेगळे जे काही खर्च आहेत हे सगळे एकत्रित करून जेव्हा मी माझ्या वस्तूची टोटल खर्च होत असतो आणि याची विक्री करते वेळेस मला नफा मिळत असतो या गॅपमध्ये, तर याला या ठिकाणी कॉस्ट आपण संकल्पना या ठिकाणी बोलल्या जाऊ शकतो. आता अजून एक कॉस्टचं या ठिकाणी कन्सेप्ट देण्यात आलेलं आहे. द टर्म कॉस्ट हॅज बीन स्टडीड इन रिलेटिंग टू इट्स पर्पज अँड कंडिशन्स ॲज पर डेफिनेशन बाय द चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स, London. Cost is the amount of actual expenditure incurred on a given things. म्हणजे एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी जो काही खर्च तुम्ही करत आहात, म्हणजे इनडायरेक्टली स्वरूप म्हणजे गुंतवणुकीच आहे, तर या ठिकाणी जो खर्च होत असतो तो खर्च कशा पद्धतीने केला गेलेला आहे, त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल, हा खर्चावर अभ्यास करणं म्हणजे
याला या ठिकाणी कॉस्ट म्हटल्या गेलेला आहे. आता कॉस्ट आपण जे डिस्कस करत आहोत याच पद्धतीनं हा कच्चा माल आपण आणलेला आहे. लेबरला तो कच्च्या मालाचं रूपांतर आपण पक्क्या मालामध्ये करण्यासाठी मजुरी दिली जात असते आणि हे कच्चा माल फॅक्टरी पर्यंत आणण्यासाठी, आपल्या डेस्टिनेशन पर्यंत आणण्यासाठी जो काही खर्च आहे किंवा फॅक्टरीमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, छोट्या मोठ्या गोष्टी काही आपल्याला लागत असतील त्याच्या रिलेटेड, जेणेकरून आपल्याला कच्चा माल आणता येत नाही, अशा खर्चांना या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण म्हटल्या जात असते. त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये होणारा या पद्धतीनं होणारा खर्च, आणि हा जो खर्च आहे याला या ठिकाणी आपण कॅपिटलाइज्ड कॉस्ट असं म्हणतो. द कॉस्ट इन्कर्ड ऑन फिक्स ॲसेट्स आर कॅपिटलाइज्ड कॉस्ट. आता जे काही फिक्स ॲसेट्स आहेत आपल्याकडे, ते फिक्स ॲसेट्स आपण मशिनरी, फॅक्टरीमध्ये मशीन लागणार आपल्याला, आणि ती मशीनच्या रिलेटेड इन्स्ट्रुमेंट जे काही त्याला आपण या ठिकाणी कॅपिटलायझेशन कॉस्ट असं म्हणतो. आणि ही कॉस्ट मशिनरीच्या स्वरूपात राहू शकते आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या स्वरूपात राहू शकते, आणि याच्यावर आपण डिप्रिशिएशन चार्ज करत असतो. तर ही बेसिक संकल्पना आपण कॉस्टच्या बाबतीत या ठिकाणी पाहिलेली आहे. आता कॉस्ट क्लासिफिकेशन. कॉस्टचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे समोर तुमच्या वेगवेगळे क्लासिफिकेशन देण्यात आलेलं आहे. एलिमेंट, फंक्शन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, त्यानंतर व्हेरिएबल, कंट्रोलेबिलिटी, नॉर्मॅलिटी, रिलेव्हन्स. एक एक आपण डिटेल पाहू. एलिमेंट ऑफ कॉस्ट. आता एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे कॉस्ट मध्ये घटक किती आहेत. या ठिकाणी कॉस्ट मध्ये येणारे घटक मूळ स्वरूपात आपण आतापर्यंत जे डिस्कस केलेले, ऑलरेडी मी तुमच्यासोबत हे डिस्कस केलेलं आहे, पण तुम्हाला डायग्राम स्वरूपात मी या ठिकाणी दाखवत आहे. एलिमेंट ऑफ कॉस्ट मध्ये 3 घटक आहेत या ठिकाणी: मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. मटेरियल म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी डिटेल संकल्पना मी दाखवलेली आहे. लेबर म्हणजे काय, लेबरचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आणि त्याला मोबदला कसा दिला जातो. एक्सपेन्सेस हे कोणतं स्वरूप आहे, हे प्रत्यक्ष स्वरूप आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मशीन आहे, लेबर आहे आणि कच्चा माल आहे, पण ती मशीनच चालत नाही, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, इलेक्ट्रिसिटी. तर हा डायरेक्ट खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेसचे 2 प्रकार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ते नंतर पाहू. आता या ठिकाणी बाय फंक्शन, कार्यानुसार या ठिकाणी बायफर्केशन करण्यात आले. एक सुरुवातीला आपल्याला हे 3 घटक या ठिकाणी आणावं लागत असतात, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. त्यानंतर याची प्रक्रिया केली जाते आणि त्याला या ठिकाणी प्रक्रियेला या ठिकाणी फंक्शन म्हटलेले आहे. तर आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये वस्तूची निर्मिती करत असतो, ऑफिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन केल्या जात असतं, ज्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा हिशोब आणि ऑफिस कार्य आणि व्यवस्थापन या ठिकाणी केला जात असतो, त्याच्यावर होणारा खर्च, आणि त्यानंतर हा तयार झालेला माल ग्राहकांच्या हातात पोहोचण्यासाठी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस या ठिकाणी केले जात असतात. तर या ठिकाणी तुम्ही पहा, प्रोडक्शन एक्सपेन्सेस म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हा खर्च इनडायरेक्टली स्वरूपाचा आहे. ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेशन, आपल्याला ऑफिसमध्ये कॉम्प्युटर, क्लर्क वगैरे अशा सर्व गोष्टी या ठिकाणी ठेवल्या जात असतात, त्या लोकांचा आपल्याला इनडायरेक्ट खर्च या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किंवा मार्केटिंग एक्सपेन्सेस, हे सर्व एक्सपेन्सेस आपल्या गोडाऊन मधून समोरच्या डिस्ट्रीब्युटरकडे किंवा ग्राहकाच्या हातात पोहोचण्यासाठी जो माध्यम आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा आपल्याला वस्तू पाठविण्यासाठी जो काही खर्च लागतो तो या हेडमध्ये घेतला जात असतो. त्यानंतर डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट, प्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष खर्च. डायरेक्ट कॉस्ट म्हणजे या ठिकाणी आपण कोणता खर्च, जो खर्च प्रत्यक्ष स्वरूपामध्ये होत असतो. इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली जो काही खर्च होत असतो, ज्याचा डायरेक्ट संबंध किंवा डायरेक्ट प्रोडक्शनशी संबंध नसतो, त्याला इनडायरेक्ट कॉस्ट असं म्हटलेलं आहे. व्हेरिएबिलिटी. आता खर्च हे त्याच्या स्वभावानुसार या ठिकाणी बदल होत असतो. या ठिकाणी आपल्याकडे 3 प्रकार आहेत व्हेरिएबिलिटीचे.
पहिला आहे व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे वस्तूच्या निर्मितीवर कच्चा माल अवलंबून आहे. त्या पद्धतीनं कच्चा मालाची क्वांटिटी बदलत असते. जसं ॲज्युम करा एक युनिट तयार होत असेल तर त्याला 50 ग्राम माल लागत असेल तर 2 युनिटसाठी 100 ग्राम लागेल. म्हणजे वस्तूची नग बदलल्यानंतर कच्चा मालाचंही स्वरूप बदललं जातं. अशा प्रकारला व्हेरिएबल कॉस्ट या ठिकाणी म्हटलं गेलेला आहे. फिक्स कॉस्ट मध्ये तो खर्च या ठिकाणी स्थिर असतो. तुम्ही 10 युनिट तयार करा किंवा अथवा 100 युनिट तयार करा, खर्च स्थिर राहतो. जसं घराचा रेंट, प्रॉपर्टीचा टॅक्स, इतर कोणते टॅक्स असतील, कॉम्प्युटरचा खर्च, अशा गोष्टी जे काही आहे फिक्स कॉस्ट मध्ये येत असतात. आपण पाहणार आहोत बाय कंट्रोलेबिलिटी. कंट्रोलेबिलिटी म्हणजे या ठिकाणी कॉस्ट 2 प्रकारे विभागीकरण करण्यात आलेलं आहे. कंट्रोलेबल कॉस्ट आणि दुसरा आहे अनकंट्रोलेबल कॉस्ट. ज्या कॉस्टला आपण नियंत्रित करू शकत असतो त्याला या ठिकाणी कंट्रोलेबल कॉस्ट म्हटलं गेलेलं आहे. आणि अनकंट्रोलेबल कॉस्ट म्हणजे अशी कॉस्ट ज्याला आपण नियंत्रित करू शकत नाही. आता याचे विविध प्रकारचे एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर येते, कारण की जे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही खर्च करत असतो, जो डोळ्यानं दिसणारा वस्तूच्या निर्मितीमध्ये ज्या प्रक्रियेमध्ये जे डोळ्यानं दिसणारे घटक आहेत, ज्यावेळेस काही वेस्ट किंवा काही आपल्याला लॉस होत आहे त्याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो. लेबर किंवा आपले फोरमन किंवा एम्प्लॉईच्या आधारे आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो. पण काही घटक असे आहेत जे आपल्याला आपण पाहू शकत नाहीत, इनटँजिबल आहे, जे डोळ्यानं दिसू शकत नाही. पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला तेवढा लॉस त्या ठिकाणी सहनच करावा लागत असतो. तर असे काही खर्च ज्याला आपण अनकंट्रोलेबल कॉस्ट असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला डिस्टिंक्शन करण्यात आलेलं आहे कंट्रोलेबल अँड अनकंट्रोलेबल कॉस्ट. आता एक्झॅक्टली आपल्याला असं सांगता येणार नाही, पण एक्झाम्पलच्या आधारे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. त्यानंतर बाय नॉर्मॅलिटी. आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे नॉर्मल कॉस्ट. नॉर्मॅलिटी म्हणजे नॉर्मल कॉस्ट आणि ॲबनॉर्मल कॉस्ट. आता या ठिकाणी आपल्याला इन डिटेल सांगण्यात आलेलं आहे डेफिनेशन्स मध्ये की नॉर्मॅलिटी म्हणजे काय, की आपण आपलं जे प्रोडक्शन प्रोसेस रुटीन प्रोसिजर मध्ये, नॉर्मल प्रोसेस मध्ये एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो आणि नॉर्मल प्रोसेस मध्ये आपला जो काही खर्च होत असतो त्याला या ठिकाणी आपण नॉर्मल कॉस्ट म्हणत असतो. आणि अशा वेळेस जो काही खर्च होत असतो त्याला आपल्याला गृहीत धरावं लागत असतं की एवढा खर्च आणि एवढा लॉस या ठिकाणी आपल्याला बेअर करावा लागत असतो. तर याला या ठिकाणी नॉर्मल कॉस्ट किंवा नॉर्मल लॉस सुद्धा आपण या ठिकाणी कन्सिडर केला जात असतो. पण काही वेळेस ॲबनॉर्मल कॉस्ट किंवा ॲबनॉर्मल लॉस सुद्धा अशी संकल्पना आपल्याला या ठिकाणी येत असते. आता एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा जी परिस्थिती आपल्याला माहित नाही, अचानकपणे त्या सिच्युएशन्स मध्ये एखादी गोष्ट घडत असते आणि त्यावेळेस आपल्याला ॲबनॉर्मल कॉस्ट किंवा ॲबनॉर्मल लॉस त्या ठिकाणी बेअर करावा लागत असतो. तर तशा परिस्थितीमध्ये आपल्याला नॉर्मल कॉस्ट आणि ॲबनॉर्मल कॉस्ट ही बेअर करावं लागत असते. याचे एक उदाहरण या ठिकाणी आपण हे करू. एखादी वस्तू निर्मिती करत असते वेळेस नॉर्मल केसमध्ये आपल्याला नेहमीच तेवढा खर्च किंवा तेवढा लॉस येत असतो, त्याला आपण नॉर्मल कॉस्ट किंवा नॉर्मल लॉस असं म्हणतो रुटीन प्रोडक्शन प्रोसेस मध्ये. पण यदा कदाचित मशीन रनिंग मध्ये आहे आणि एकदम सडनली फेल्युअर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही खर्च होणार आहे जो नेहमी होत नाही किंवा ठराविक नाही किंवा प्लान नाही, अशा सिच्युएशनला आपण ॲबनॉर्मल कॉस्ट किंवा ॲबनॉर्मल लॉस अशी संकल्पना आपल्या ढोबळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता नेक्स्ट संकल्पना आहे बाय रिलेव्हन्स. रिलेव्हन्स कॉस्ट. आता ही कॉस्ट आपल्याला भविष्यासाठी किंवा एखादी ही कॉस्ट
आपल्याला एखाद्या गोष्टीवर अवलंबून असते. त्याला आपण रिलेव्हन्स किंवा रिलेव्हंट कॉस्ट असं म्हणत असतो. आता ॲझ्युम करा एखादं प्रोडक्ट आपल्याला बाजारपेठेमध्ये आणायचं आहे नवीन आणि त्याच्यावर आपण संशोधन करत आहोत. आता इथं संशोधनावर होणारा जो काही खर्च आहे, ज्याला रिसर्च एक्सपेन्सेस आपण म्हणू, तर तो खर्च आपल्याला इच्छा नसताना सुद्धा करावा लागत असते. तर हा खर्च या ठिकाणी रिलेव्हंट कॉस्ट किंवा रिलेव्हंट कॉस्ट असं या ठिकाणी गृहीत धरल्या जाऊ शकते. जोपर्यंत तुम्ही हे रिसर्च करत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन वस्तूची निर्मिती करू शकत नाही आणि यासाठी रिसर्च हा खर्च रिलेव्हंट कॉस्ट म्हणून गृहीत धरला जात असतो. यानंतरची संकल्पना आहे डिफरन्शियल कॉस्ट. आता डिफरन्शियल कॉस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, वेगवेगळे अल्टरनेटिव्ह या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह किंवा वेगवेगळ्या लेवलवर या ठिकाणी तुम्हाला कंपॅरिझन केलं जात असतं व्हेरिएबल कॉस्ट मध्ये, किंवा वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या समोर दिल्या जात आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे. त्याला या ठिकाणी डिफरन्शियल कॉस्ट सिस्टीम असं म्हटलं गेलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला फिक्स कॉस्ट सुद्धा कन्सिडर केली जात असते. त्यानंतर अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे अशा प्रकारची कॉस्ट आहे जी कॉस्ट तुम्हाला विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावा लागत असतो आणि एखाद्या परिस्थितीचा सिच्युएशनचा फायदा घेऊन या ठिकाणी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये नफा मिळवत असेल किंवा तुम्हाला फायदा होणार असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागत असतो. आता अशी परिस्थिती केव्हा निर्माण होत असते की ॲझ्युम करा तुम्ही की कच्च्या मालाच्या आज किमती आहेत 10 रुपये पर किलो आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये या 10 रुपयाच्या किंमत ही 15 रुपयावर किंवा 12 रुपयावर जाणार आहे आणि तुम्हाला आज हिंट मिळत आहे की आज तुम्ही स्टॉक डंप करा, कच्चा माल स्टॉक डंप करा. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून तुम्ही तुमच्या गोडाऊन मध्ये कच्चा माल हा 5 लाखाचा किंवा 2 लाखाचा तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही या ठिकाणी 10 रुपयाच्या किमतीप्रमाणे तुम्ही कॉस्ट आज अपॉर्च्युनिटी कॉस्ट तुम्ही गुंतवणूक करत असता आणि ह्या कॉस्ट मधला जो बेनिफिट 15 दिवसानंतर मिळणार आहे, ही कॉस्ट आज अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून ट्रीट केली जात असते. यानंतरची कॉस्ट आहे मार्जिनल कॉस्ट. आता मार्जिनल कॉस्ट ही आहे एक्स्ट्रा कॉस्ट इन्कर्ड केल्या जात असते एखाद्या वस्तूच्या निर्मितीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वस्तूची निर्मिती करते वेळेस ॲझ्युम करा की फिक्स कॉस्ट ठरवून घेतलेली आहे. ॲझ्युम करा की 1 ते 100 युनिट्स तयार करण्यामध्ये फिक्स कॉस्ट ही 1000 रुपये आहे. आता तुम्हाला या ठिकाणी 1001 युनिट तयार करायचं आहे, तर या ठिकाणी फिक्स कॉस्ट 1000 युनिट साठी 1000 रुपये लागत आहे आणि 101 युनिट साठी या ठिकाणी 2000 रुपये फिक्स कॉस्ट तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. तर या ठिकाणी जी मार्जिन आहे 1 युनिट मुळे बदलत आहे, 1 ऍडिशनल युनिट मुळे बदलत आहे, याला मार्जिनल कॉस्ट असं म्हटलं जात असते. यानंतरचा प्रकार आहे ॲव्हरेज कॉस्ट. आता सर्वांनाच या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट माहिती आहे. ज्या वेळेस एखाद्या गोष्टींवर खर्च होत असतो किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टवर वेगवेगळ्या प्रकारे खर्च होत असतो आणि आपण या गोष्टींना ॲव्हरेज काढत आहे, ABCD असे 4 प्रोडक्टचं ॲव्हरेज केलं आहे, तर त्यावेळेस ती कॉस्ट प्रत्येकाला इक्वल कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी गृहीत धरल्या जात असते. तर याच्यावर आपण जास्त कम्युनिकेट करण्याची गरज नाही ॲव्हरेज कॉस्ट बद्दल. यानंतरची कॉस्ट आहे प्रोडक्ट कॉस्ट. ज्या वेळेस एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आहे आणि वस्तूची निर्मिती करण्यासाठी आपण कच्चा माल खरेदी करत असतो, लेबरवर डायरेक्ट लेबर म्हणून खर्च
म्हणजे त्यांचे वेजेस दिले जात असतात आणि या वस्तूची निर्मिती करण्यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला जो कच्चा माल आणावा लागत असतो आणि त्याच्या रिलेटेड जे काही खर्च होत असतात याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. तर हे असे जे काही खर्च आहे याला आपण प्रोडक्ट कॉस्ट असं म्हणत असतो. यानंतरची कॉस्ट आहे पिरियड कॉस्ट. पिरियड कॉस्ट म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी सर्व्हिस तुम्ही वापरत असाल आणि ती सर्व्हिस किंवा ती वस्तू वापरत असते वेळेस ती आपण विकत न घेता विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट पिरियडसाठी ती वस्तू आपण घेत असतो. तर ती कालावधी या ठिकाणी ठरविला जात असतो आवर्स मध्ये, डेज मध्ये, मंथ मध्ये, इयर मध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी ती कॉस्ट या ठिकाणी बेअर करावं लागत असते. ॲज्युम करा फॅक्टरीची बिल्डिंग 1 महिन्यासाठी 10,000 रुपये रेंट आहे. तर फॅक्टरी रेंट म्हणून आपण आपल्या फॅक्टरीच्या मालकाला 10,000 रुपये देत असतो. एखादा सिक्युरिटी गार्ड आहे तो आपल्या सर्व्हिसेस देत आहे. सिक्युरिटी गार्डला आपण मंथली सॅलरी देत असतो. तर सिक्युरिटी सॅलरी आपण या ठिकाणी दिली जात असते. मॅनेजर असेल फॅक्टरीमध्ये, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी आपण या ठिकाणी दिली जात आहे. तर याला या ठिकाणी पिरियड कॉस्ट आपण असं संबोधित करत असतो. नेक्स्ट स्लाइड आपण या ठिकाणी इन डिटेल पाहणार आहोत. टेक्निक्स ऑफ कॉस्टिंग. आता ज्या वेळेस आपण कॉस्टिंग काढत असतो एखाद्या वस्तूची आपण निर्मितीमध्ये वस्तूची कॉस्ट ठरवित असतो. आता ते ठरवित असते वेळेस त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टेक्निक आपल्याला या सब टॉपिक मध्ये अभ्यास करायचा आहे. हिस्टॉरिकल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, डायरेक्ट कॉस्टिंग, ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग असे प्रकार आहेत. तर पहिली आहे हिस्टॉरिकल कॉस्टिंग. थोडक्यात समजून घ्या. हिस्टॉरिकल कॉस्टिंग म्हणजे जी कॉस्ट आपण भूतकाळामध्ये एखाद्या वस्तूची निर्मिती केलेली आहे आणि त्याची प्रत्येक स्टेपला आपल्याला कॉस्ट कळालेली आहे. डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये फॅक्टरीमध्ये काय कॉस्टिंग झालेली आहे पर युनिट कॉस्ट, ऑफिस कॉस्ट किती झालेली आहे आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट किती झालेली आहे. आणि प्राइम कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट ओव्हरहेड अशी ही जी काही कॉस्ट आपल्याला ॲज्युम करा की 1000 युनिट तयार करण्यामध्ये आपल्याला ही कॉस्ट मिळाली आणि आज तुम्हाला 1000 युनिटच तयार करायचे आहे. तर तुम्हाला वेगळा काही संशोधन किंवा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही या ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिकल कॉस्टच्या बेसिसवर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू शकता की टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1000 युनिटसाठी एवढी येऊ शकते. याच्यासाठी काही तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. नेक्स्ट वन, स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे आपण आपल्या फॅक्टरीमध्ये एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो आणि ती वस्तूचं स्टँडर्ड तुम्ही मेंटेन केलेलं आहे आणि ती कॉस्ट या ठिकाणी तुम्ही स्टँडर्डाइज पद्धतीनं किंवा एक तुम्ही तुमचा विशिष्ट दर क्वालिटी मेंटेन करून तुम्ही तुमचा दर त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे वेगवेगळ्या लेवल्सवर. तर ती कॉस्ट आपण जेव्हा एखाद्या वस्तूची निर्मिती करत आहात तर ती त्याच्यासोबत का ऍक्च्युअल पद्धतीनं कंपॅरिझन केली जात आहे. तर ॲज्युम करा तुम्ही तुमचं एक स्टँडर्डाइज प्रॉडक्ट तयार केलेलं आहे, त्याची कॉस्ट तुम्ही निश्चित केलेली आहे आणि आता तुम्ही मॅन्युफॅक्चर करत आहात. तर त्यावेळेस त्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही ही कॉस्ट तुम्ही कमी होत आहे की जास्त होत आहे त्याचं कंपॅरिझन करून तुम्ही त्याला स्टँडर्ड मेंटेन करू शकत आहात. नेक्स्ट, मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी निश्चित करावं लागत आहे की फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट हे मार्जिन याचं या ठिकाणी निश्चित करून प्रॉफिट कॅल्क्युलेशन साठी याचा सपोर्ट केला जात असतो. या ठिकाणी पर्सेंटेज काढलं जात असतं. फिक्स कॉस्ट किती टक्के लागलेली आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती टक्के लागलेली आहे, याचं मार्जिन तुम्हाला निश्चित करून आता तुम्ही प्रोडक्शन करत असाल तर त्याचा बेस घेऊन ते मार्जिन तुम्ही निश्चित करून याचा सपोर्ट प्रॉफिटेबिलिटीसाठी आणि सेल्ससाठी सपोर्ट या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. याला मार्जिनल कॉस्टिंग असं म्हटलं जात असतं. आता या संकल्पना तुम्हाला थिअरिटिकलच्या ऐवजी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता, हे टॉपिक जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला सोप्या पद्धतीनं तुम्हाला
अजून चांगल्या पद्धतीनं कळू शकेल. यानंतर आहे डायरेक्ट कॉस्टिंग. डायरेक्ट कॉस्टिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही खर्च आहे, डायरेक्ट कॉस्ट तुम्हाला इन्कर्ड केली जात असते, जशा पद्धतीनं ऑपरेशन कॉस्ट मध्ये किंवा प्रोसेस कॉस्टिंग मध्ये. तर या ठिकाणी डायरेक्ट कॉस्ट म्हणजे प्रत्यक्षपणे जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूवर खर्च करत असतात आणि त्याची ऑब्झर्वेशन तुम्ही त्या ठिकाणी घेत आहात, ऑपरेशनवर मॅनेजर उभं टाकून जे काही खर्च होत आहे, खरेदी करत आहे, प्रॅक्टिकली तो अभ्यास करत आहे, त्याला या ठिकाणी डायरेक्ट कॉस्टिंग म्हटलेला गेलेला आहे. तुम्ही पास्ट एक्सपिरियन्स किंवा कोणत्या स्टँडर्ड मेथड किंवा मार्जिनल मेथड ही मेथड न अडॉप्ट करता तुम्ही ऍक्च्युअल आजच्या डेटमध्ये तुम्ही जे काही कच्चा माल खरेदी करत आहात, लेबर त्या ठिकाणी काम करत आहेत, वेस्टेजेस कोणत्या पद्धतीनं होत आहेत, याचा सर्व गोष्टींचा तुम्ही जर समजा प्रत्यक्षपणे तुम्ही ऑपरेशन मध्ये उभं टाकून अभ्यास करत असाल तर त्याला या ठिकाणी डायरेक्ट कॉस्टिंग, आणि जी काही कॉस्टिंग येईल ती तुम्ही निश्चित करत असाल तर त्याला डायरेक्ट कॉस्टिंग म्हटलं गेलेलं आहे. आणि ही कॉस्ट प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने येत असते. नेक्स्ट वन, ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग. आता ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मध्ये तुम्ही पाहताल या ठिकाणी मिक्स कॉस्टिंग, व्हेरिएबल आणि फिक्स ही कॉस्टिंग गृहीत धरल्या जात असती, आणि याचा ट्रेडिशनल टेक्निकचा या ठिकाणी उपयोग टेक्निक कोणकोणत्या वापरल्या गेलेल्या आहेत याचा सगळ्या गोष्टींमध्ये मेथड्स अडॉप्ट करून, सगळ्या टेक्निक अडॉप्ट करून, एकत्रित करून त्याच्यामधले जे जे काही बेनिफिशियल गोष्टी आहेत त्या कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी कॉस्टिंगचा उपयोग करत असता. कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज त्याच्यामध्ये मेथड्स टेक्निक्स अप्लाय केल्या गेलेल्या आहेत, त्याला या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग असं म्हटलं गेलेलं आहे. आता मेथड्स ऑफ कॉस्टिंग या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता मेथड्स ऑफ कॉस्टिंग मध्ये वेगवेगळ्या मेथड्स आपण कॉस्टिंग कॅल्क्युलेशन साठी या वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी आपण अप्लाय केल्या गेलेल्या आहे. पहिली मेथड आहे जॉब कॉस्टिंग. आता मोठमोठ्या फॅक्टरीज जसं हिरो होंडा वगैरे वगैरे वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत ते त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स स्वतः तयार करत नाही, तर हे छोट्या अँसेलरी कंपनीजला देत असतात. ऍज्युम करा या ठिकाणी ब्रेक तयार करायचा, तर त्यांची अँसेलरी कंपनी जी आहे त्यांना हिरो होंडाच्या XYZ मॉडेलचं 10,000 ब्रेक तयार करण्यासाठी हे अँसेलरी कंपनीला जॉब दिला जात असतो. विशिष्ट 15-12 नंबर असं काही त्यांच्या ब्रेकचा नंबर राहतो आणि 10,000 ब्रेक्स तयार करून द्या हे अँसेलरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला जात असतं, आणि हे रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट त्यांचं असतं. तर हे जे जॉब दिलेलं आहे ती कंपनी अँसेलरी कंपनी समजेल की हे जॉब वर्क त्यांना देण्यात आलेलं आहे हिरो होंडा कंपनीनं विशिष्ट मॉडेल्ससाठी, तर याला या ठिकाणी जॉब कॉस्टिंग कन्सिडर केल्या जात असतं. तर आता जे जॉब दिलेला आहे, जो काही वेगवेगळ्या स्टेपला खर्च होतो आणि त्याचं टोटल कॉस्ट केली जात असते, याला जॉब कॉस्टिंग असं म्हटलं जात असतं. नंबर 2, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. आता कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोक जे काही रोडचं काम केलं जात असतं, बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं जात असतं, घराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं जात असतं, तर हे कॉन्ट्रॅक्ट विशिष्ट कालावधीसाठी 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, तर या विशिष्ट वस्तूची निर्मिती करण्यासाठी, विशिष्ट युनिटची निर्मिती करण्यासाठी जो काही खर्च केला जात असतो, दरवर्षी हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट प्रिपेअर केलं जात असतं. पण स्टेप बाय स्टेप मध्ये 50% काम कंप्लीट झालं, 75% काम कंप्लीट झालं, आणि विशिष्ट एखाद्या वर्षामध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं जात असतं, आणि जो काही वर्षभरात खर्च केला जात असतो त्याचा विशिष्ट पार्ट प्रॉफिट साठी ट्रान्सफर केला जातो, आणि बाकी अमाऊंट रिझर्व्ह साठी आणि तो नेक्स्ट इयर साठी ट्रान्सफर केला जात असतो. तर अशा प्रकारचे अकाउंट आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये तयार केले जात असतात. नेक्स्ट, बॅच कॉस्टिंग. बॅच कॉस्टिंग मध्ये आपण काय पाहतो की फार्मास्युटिकल कंपनीज मध्ये हा ऍप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने वापरल्या जात असतं. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये विशिष्ट औषधीसाठी एक बॅच तयार केली जाते, 1,000 बॉटल, 2,000 बॉटल, आणि बॅच मध्ये त्या बॉटल्स त्या
मॅन्युफॅक्चर होत असतात. तर तिथं त्यांना बॅचची फार महत्वाचा घटक आहे, कारण एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट खूप महत्वाची राहते एखाद्या विशिष्ट पेशंटसाठी. तर तिथं बॅच नंबर दिलेला जात असतो. आजच्या डेटमध्ये जो काही बॅच आहे, उद्याच्या डेटमध्ये कोणती बॅच आहे, परवाच्या डेटमध्ये कोणती बॅच आहे, असे बॅच नंबर त्या ठिकाणी दिल्या जात असतात. आणि फ्युचरमध्ये कोणता प्रॉब्लेम आलेला असेल तर या बॅचच्या द्वारे आणि यांच्या डेट ऑफ मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरीच्या द्वारे ही युनिट सहजपणे डिटेक्ट करून याच्यावर त्यांना काही प्रॉब्लेम आलेला असेल डिटेक्ट करण्यासाठी सोपं होत असतं. तर अशा बॅच मध्ये प्रत्येक बॅच साठी कोणकोणत्या प्रकारची कॉस्टिंग लागलेली आहे, टोटल खर्च कशा पद्धतीने लागलेला आहे, प्रत्येक बॅच मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च या ठिकाणी होत असतो आणि वेगवेगळे टोटल कॉस्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जात असती. तर या ठिकाणी या प्रत्येक बॅचला आपण टोटल कॉस्ट जेव्हा कॅल्क्युलेट करत असतो, प्रत्येक बॅचची कॉस्ट वेगवेगळ्या पद्धतीने येत असते. याला आपण या ठिकाणी बॅच कॉस्टिंग असं म्हणत असतो. नेक्स्ट, प्रोसेस कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंग मध्ये आपण याला मराठीमध्ये प्रक्रिया असं आपण म्हणत असतो. तर आता तुम्ही पाहताल कपडा, साखर, गूळ किंवा असे विविध काही प्रोडक्ट आहेत जे वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जात असतात. प्रक्रिया ए, प्रक्रिया बी, प्रक्रिया सी किंवा प्रक्रिया 1, प्रक्रिया 2, प्रक्रिया 3 अशा वेगवेगळ्या प्रक्रियामधून हे प्रोडक्ट तयार होत असते. आता जे प्रोडक्ट ए प्रोडक्ट मध्ये वस्तू तयार झालेली त्यांचं फिनिश्ड प्रोडक्ट प्रक्रिया बी साठी हे कच्चा माल किंवा रॉ मटेरियल मानलं जात असतं. आणि जेव्हा प्रक्रिया बी चं फिनिश्ड प्रोडक्ट प्रक्रिया सी मध्ये जात असतं तर सी साठी हे कच्चा माल आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटचे म्हणजे युनिटचे लोक, प्रक्रिया ए मधले लोक जोपर्यंत प्रक्रिया ए मधलं वस्तू तयार होत नाही तोपर्यंत प्रक्रिया बी चं काम इथं सुरू होत नसतं. जेव्हा यांचं फिनिश्ड प्रोडक्ट बाहेर पडते प्रक्रिया ए चं तर त्यावेळेस प्रक्रिया बी वाल्यांचा तो कच्चा माल असतो. तर हे प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रक्रियेमधून यांना जावं लागत असतं. तर या ठिकाणी प्रत्येक प्रक्रियेमध्ये जो काही खर्च होत असतो, मटेरियल, लेबर ओव्हरहेड्स, फॅक्टरी खर्च, ऑफिस खर्च, तर हा प्रत्येक प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा होत असतो आणि प्रत्येकाचं टोटल कॉस्ट वेगवेगळ्या पद्धतीने इथं कॅल्क्युलेट केली जात असते. तर याला या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंग असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट पार्ट, युनिट कॉस्टिंग. युनिट कॉस्टिंग. आता युनिट कॉस्टिंग, आता हे कॉस्टिंग एखाद्या विशिष्ट एका वस्तूसाठी केल्या जात असते. एखादी मशिनरी, ती एकच मशिनरी या ठिकाणी तयार होत असती तर त्या मशिनरीसाठी लागणारा खर्च प्रत्येक स्टेपला जसं आपण पाहिलेलं आहे, रॉ मटेरियल, वेजेस, ओव्हरहेड, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ऑफिस कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, एक वस्तूसाठी, युनिटसाठी, युनिट म्हणजे या ठिकाणी एक विशिष्ट वस्तू, एखादी मोठी मशिनरी असेल तर त्याचा होणारा खर्च, आज जो काही टोटल कॉस्ट आलेली, एक महिन्यानंतर परत आपण हेच युनिट आपण तयार करत असू तर आपल्याला सेम खर्च या ठिकाणी येणार नाही. तर असे काही युनिट्स आपण तयार करत असू तर याचा एका महिन्यामधला टोटल कॉस्टचा फरक वेगवेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी येत असतो. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग कॉस्टिंग. आता ऑपरेटिंग कॉस्टिंग मध्ये हे पर्टिक्युलरली थोडंफार आपण म्हणून सर्व्हिस इंडस्ट्रीशी रिलेटेड पाहिलं जाऊ शकतो. आता तुम्ही पाहताल की हॉस्पिटल्स किंवा मशिनरी ऑपरेशन्स, विविध फॅक्टरीमध्ये मशिनरी असतात. तर आपण उदाहरण या ठिकाणी घेतो की एखादी मशीन चालण्यासाठी आपल्याला 1 तासामध्ये ती मशीनवर किती खर्च होत असतो, किंवा एखादं ऑपरेशन म्हणजे एखादं थिएटर आहे, एखादं हॉस्पिटल आहे, थोडं पर्टिक्युलरली सर्व्हिस इंडस्ट्रीची रिलेशन, हे युनिट चालविण्यासाठी आपल्याला महिनाभराचा खर्च किती आहे. तर वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये आपला डायरेक्ट, इनडायरेक्ट वेगवेगळ्या या स्टेप आहेत. पण हे युनिट चालविण्यासाठी, हे
हे आपल्याला मशिनरी चालविण्यासाठी ही गोष्ट चालविण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लेवलवर खर्च किती येत असतो, प्रत्येक स्टेप मध्ये याचा विचार केला जात असतो. तर याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यानंतरचा पार्ट आहे मल्टिपल कॉस्टिंग. आता मल्टिपल कॉस्टिंग मध्ये आपण पाहत असते वेळेस इथे कॉम्बिनेशन घेतल्या जात असतं. आता या ठिकाणी कंपोजिट कॉस्टिंग आपण म्हणू, टेक्निकली शब्द वापरला गेलेले, कॉम्बिनेशन ऑर 2 or more मेथड्स ऑफ कॉस्टिंग. आता वरती जेवढ्या मेथड्स वापरलेल्या आहेत सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणा किंवा 2 पेक्षा अनेकचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण करत असतो त्या कॉम्बिनेशनला या ठिकाणी मल्टिपल कॉस्टिंग असं म्हटलेलं आहे. तर हे मेथड्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. हा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर 1 मध्ये आपण कव्हर केलेला आहे.